बोधाचे लक्षण सांगतात. त्याच्यामध्ये व्यवहारी असणारा त्याला सिद्ध म्हणतात. आज आहे उद्या नाही ते सिद्ध नव्हे. सर्वज्ञ आहे अंतरी देवी अमृत बाहेर काय आणलं सद्गुरु कुठे कळला ते अमृत आतच आहे. आत म्हणजे सर्वाच्या अगोदरच्या जे सत्य आहे ते आहे, सर्वांमध्ये आहे. एकूण एक मध्ये मुली पासून ब्रह्मदेव पर्यंत सर्वांमध्ये एकच सत्य आहे. ही जर अमृत गेला म्हणजे कळलं सर्व ठिकाणी माझ्याशिवाय काहीच नाही, तर काय होते? माझेपणा जाते, ते मीपणा जाते. मीपणा कसा नाही जाते? मी मरणार निश्चित आहे, समजून घ्या. मी म्हणून मनाची जरूरच नाही. हा आपल्याला कुठे ठावची नाही म्हणून सांगितला. कविता भक्तीमध्ये शिरली काय सांगितला? आत्मनिवेदन भक्ती. आत्मनिवेदन म्हणजेच हा आपण नुरा आहे, हा आपण नाही आहे. जोपर्यंत आत्मनिवेदन होत नाही तोपर्यंत तो भक्तच राहतो. काय करावं? सिद्ध होत नाही. सिद्ध व्हायचं असलं तर सिद्धपणाचे लक्षण काय ते सांगतात इथे. केव्हाही आणि कुठेही एवढा जग झाला तरी पण तो परमात्मा जसा आहे तसाच आहे. त्याच्यात काही फरक पडला की नाही, फरक पडला असेल तर तो सिद्ध नव्हे. सिद्ध म्हणजे केव्हा आहे तसंच. तसा अंतरात गुरुच्या कृपेने बोध गेला, बोध कळला तर काय झाला? मी पण गेला, मी मेला. आपण विवेकेवर राहावे. विवेकाने आपण नाही ते द्यायला पाहिजे. बोधामृत म्हणतात गुरुचा. गुरु सांगतो ते बोध आहे. ती बोधामृताने काय होतो? काय लोक ते तोटे केले आहे की काय मी सांगायला तयार नाही. गुरु बसला एक मनुष्य समजा, तर त्याचं लक्षण नसते का तो अंतर आहे काय देव आहे की नाही? ते मी अमृत आहे, न मरणार आहे तसं ज्याला कळते तो गुरु बसला. शरीर आहे तर काय शरीर आहे ना, तेवढ्या गुरु बसला तर काय चालू तुमचं डोळे घुमते असतात काय उगीच कल्पना आहे. मुझे गुजरातीमध्ये सुंदर सांगितलं आहे. ભલે અમે કાળા છીએ પણ અમારા હૃદય કાળા નથી. ભલે તમે ગોરા છો પણ તમારા હૃદય ગોરા નથી. સમજે નહીં? आम्ही काळे दिसतो निघाळ आहे म्हणजे आमच्या काय प्रेम भावना आहे. तुम्ही गोरे दिसतात पण तुमचे अंतर गोरं नाही. काय करावं असं म्हणतात त्यांनी सांगितलं आहे. काय नीट सांगितलं असेल आपण अर्थ त्याचे असला करायला पाहिजे. बाहेर कसंही असेल शरीर काळ असला गोरा तर काय याचा स्वभाव आहे? काय एक बीज आहे दुसरं काय आहे? शरीर म्हणजे एक बाबाचा बीज बस. दुसरं हाय काय याच्यामध्ये? त्याला एवढं मोठेपणा देणं ते सांगणं हे बरोबर नव्हे. पण अंतरी गेली अमृत. अंतरात काय आहे? अमृतच आहेत. तेव्हाही मी मरणार नव्हे. जे मरत नाही त्याला जन्म कुठला असणार? मरण आणि जन्म नाही, शरीराचा धर्म आहे. तुझा धर्म नव्हे. तू केव्हाही त्याचा लक्षण आहे. पाण्याला अनंत रंग लागले तरी पण पाण्याला कुठलाही रंग लागत नाही. समजून घ्या. तसा तो प्रभू कसा असतो
स्क्रीन सारखा आहे. अनंत पिक्चर येतात ते जातात. पडदा हा स्क्रीन म्हणजे पडदा. अनंत पिक्चर येतात ते जातात. त्याला त्याच्या काय संबंध आहे? तीन संबंध. कुठलाही संबंध जे नाही तर अंतरी गेली अमृत बाहेर काय आलं काय अंतरात ते अमृत बघा. ते जे आहे अंतरात म्हणजे काय त्याच्या अंतरात नाही हो. तर जगाच्या सोर्स कुठून सुरुवात झालाय? जग कुठून सुरुवात झालाय? ज्याची जिथून सर्वही प्रत्यय आणि जिथे सर्व आहे ती ज्ञान झाली आहे तिथे भ्रांती बंधनाची. कुठून सुरुवात झाली आणि कुठे संपणार? कुठून? शून्यापासून सुरुवात झाली. ती एकच आहे. एकही नव्हे नाही, दोनही नव्हे. शून्यामध्ये काही नाही. त्याच्यापासून याची एवढी सुरुवात झाली आहे. त्याच्यात एवढी किंमत, शून्य एवढीच किंमत. बस 0 + 0 - 0 डिवाइड 0 मल्टिप्लाय 0 is 0. म्हणून ते सांगतात ना पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण म्हणजे एकच आहे, दुसरा काही नाही. तीच अमृत आहे. दुसरा अमृत कसा नाही म्हणायचा. पिऊन अमृत काय आहे काय कुठे? एनी व्हॅल्यू फाईन अमृत कुठे दिसते काय? अमृत कुठे आहे? जी मरत नाही ते अमृत आहे. प्रत्येक क्षणाला मरतो. केवढा मोठा चांगला आणला समजा दारू केवढा चांगला आणला 100 वर्षात घेऊन आणला पण दारूच की समजले की नाही? लोक म्हणतात हो दारू फार जुना बरं असते. मोठा राजा आला ना घरी त्याला जुन्यातल्या जेवणात दारू द्यायला पाहिजे. फॉर्मॅलिटी असतात म्हणतात. ते जीवनातल्या जीवनात काय आहे याच्यात? कुठला जुना ओरिजिनल सर्वांपेक्षा ओरिजिनल जे आहेत ना ते खरं आहे. त्याला सनातन म्हणतात. समजले नाही? ते जन्मकरी गेल्या ती अंतरातच आहे. बाहेरही नव्हे ना आतही नव्हे. समजले नाही? आज बाहेर उगीच कल्पना आहे तुमची. ही वीज फोडली तर बाहेर कुठे असता नाही. हे आहे ना कचडा आहे ना ते कचडा काढून टाकलं तर बाहेर कुठे आहे? ते आहे म्हणून हे आत आहे ते बाहेर. तू आहेस म्हणून पिढ्या झालेली आहेत सर्व. तू नाही व्हायला पाहिजे. आपण विवेकीवर राहावे. मला नको कोणी काय मला जरूर आहे तसंच राहा. काहीतरी करू नको त्याच्यावर. पुष्कळ रंग करायला जातात लोक. साधूपणाच्या कोणी वकील असतात ना वकील लोक काळे कपडे घालतात आणि डॉक्टर लोक सफेद कपडे घालतात. काय करावं? ते काळ करतात म्हणून काळे करतात. समजले? डॉक्टरी काय करतो एवढा कुठं वाचवतो पुढे मरणार आहे सिद्धांत आहे म्हणून ते सफेद घालतो तेवढा कुठला. समजले नाही? मला हसू आलं तेवढं वाचलं ते की काय सफेद जिथे रंगच नाही, जे अरंग आहेत कुठल्याही रंगातून तो रंगला जात नाही असा तुझं स्वरूप आहे. ती स्वरूपाला जर ओळखला तर तो पडवणीच जायचा अथवा मुलं उठून पळाला. हे तो स्वरूपच सिद्ध स्वरूपीच सिद्धपणा साचे. सिद्ध म्हणजे कोण? ती स्वरूप आहे तसंच असतो. तो मोठाही होत नाही ना लहानही होत नाही. त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. हे दुसरं तर मला दिसते एवढं ते तुम्ही खोटं म्हणता काय करावं? ते खोट्याला तुम्हाला बघायची सवय झालेली आहे. ती खरं बघण्याची सवयच नाही तुम्हाला. खोट्याला बघून त्याला काय करतात? नरिशमेंट करतात. काय म्हणतात मराठी?
जपतात काय मला कळत नाही शब्द सांगते काय गुंजारतात गोंजारतात जसं मुलाला गोंजारतो नाही आई आल्या बाल्या घेते ना समजले की नाही तसं ते छोट्याला तुम्ही खरं म्हणता काय करावं आले बाले कोणते घेता असं करून सांगता असं करतात काय करावं 2-4 डिग्री आवाज मी करतात की सोबतच नाही काय अर्थ आहे त्याच्यामध्ये आज काय असते तेव्हा मरावा एक किडा असं वाटते समजले की नाही तसं नको इथे काय खरं नाहीच काय खरं असलं तर ना जी दृष्टी दिसते ते कल्पनाती नसते कल्पना म्हणजे शेवटला नाही आताच नाही तुझी कल्पना आहे म्हणून म्हणून कल्पनेची देव कल्पनाती नसते कल्पनेने देव झाले ते कल्पने नसणार आहे तुकाराम गीत बोलला नाही निश्चय होता त्याच्याकडे कल्पनेची देव कल्पनाती नसतो कुठे जातो कल्पनाने देव केला ना हो सत्यानंद पूजा करता ना एवढा आणतो तो कोणाची कल्पना ते ब्राह्मणाची कल्पना आणि तुम्ही पूजा करून नमस्कार 10 वेळ घालतात म्हणजे चांगलं होते काय करावं यांनी काय करावं तू आहे पितळीच्या सोन्याच्या जास्त तू काय करणार सांगा उगीच कल्पना करून त्याला नमस्कार घालता ना देव मी आहे म्हणून म्हणा ह्या नाव अमृत तरी गेली अमृत बाहेर काय लखलखीच बाहेर काय सर्व ठिकाणी तूच भरला आहे ते लखलखीत आहे काय इकडे आहे त्याचा झाडाने मासा भरलाय दुसरं आहे काय हे लखलखीत होणारच नाही कधी हे लखलखीत करायला गेला म्हणजे सापडला बस जेलमध्ये गेल्यासारखं त्याला समजलं की नाही तसं ह्याला लखलखीत करू नका कोणाला लखलखीत हे अमृत कुठला आहे अमृत सहज आहे एवढा लखलखायमान आहे तेव्हा तिथे दुःखच नाही एवढा आनंदाचा आनंद बस आनंद म्हणजे काय आनंदपणा आंधळेपणा नाही अंधपणा आंधळेपणा नाही ते आनंद आहे कळलं पाहिजे कळल्याशिवाय बाईला भूल होत नाही कळ लागल्याशिवाय तत्वज्ञान येते सद्गुरु प्रगट केव्हा होतो तुला फळ मारली पाहिजे भूतपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता माताजी मरून गेली तेव्हा भूतपुत्र केव्हा होतो जन्म घेतो तुझ्या आणि तू परमात्मा म्हणून गुरुला परमात्मा परेशू सांगितलं तुझा परमात्मा परेशू परमात्माला उत्पन्न करणारा तो प्रभू आहे परमात्मा म्हणजे काय याचे फळ आहे त्या परमात्मा म्हणतात पण ती नव्हे तो समजले नाही याच्या फळ म्हणजे खोटं आहे त्याच्या पुढे आहे ते परमात्मा नव्हे तर सद्गुरु तोच परिपूर्ण ब्रह्म तोच हे परमात्माला काय जन्म देतो तो परमात्माही नव्हे न परमात्माही नव्हे कसा तुझ्या स्वरूप आहे समजले नाही ते स्वरूपाला ओळखणं ते सद्गुरूच्या स्वरूप येथे तुझे भ्रांती बंधन भ्रांतीचे काय पडलेले आहे खरं आहे हे खरं म्हणणाराच बंधन करते भूत कोणाला सर्प कोणाला चावतो धरणारा न धरणारा सर्प चावतो काय तुम्ही त्याला धरून बसता हे माझा आहे मी आहे तो मीचा स्वभावच आहे डंख मारणं विष म्हणजे दुःख देणं म्हणजे नाही डंख मारणं म्हणजे काय हो एक दुखते म्हणतात ना दुखायला लागले आहे ते काय डंख मारते समजले नाही तुझ्या शरीरात तुला डंख मारते काय करावं
कोणाला मरायचं आवडते काय म्हणून मरायचं दुःख होते. ज्याला मरायचं आवडते त्याला काय दुःख असते. मरणारा सांगत नाही मी मेलो म्हणून, त्याला माहितीच नाही मी मेलो म्हणून. तुम्ही म्हणता काय करावं, त्याला कळलं तर मी मेलो तर ते मेलाच नसता. समजले नाही. असाही उलटा मार्ग आहे. सद्गुरूचा मार्ग कसला उलटा आहे. सद्गुरू भेटले त्यांनी पश्चिमे चालली असा रीतीने आपला निश्चित करायला पाहिजे. समजले नाही. तो मुंबईला तरी तेवढा राम राम करता मेला तरी पण तेवढाच. म्हणजे 2-4 शिव्या घालता आई मायची शिव्या घालून मेला तरी पण ज्ञानीच. समजले नाही. हे सगळं देहाचा संबंध आहे, मनाची कल्पना आहे. म्हणजे आणखी मन कसं कुठे जातात कसं होणार. पिढा आहे ना, जन्म घेताना केवढी पिढा असते ना. वाटते ती आईला तेवढी पिढा होती 9 महिन्यापर्यंत, कळत नाही. प्रिय त्याच्या प्रेम आहे म्हणून कळत नाही. समजत नाही. मला बोल व्हावं नाही तर ते पोटात एवढं जास्त झालं नरक. समजले तर तेवढा मला बुंबाबुंब करतो नाही. ते 9 महिना साठवत्या हा आवडीमुळे. भयंकर त्रास आहे. त्यालाही त्रास आणि ह्यालाही त्रास. करता काय स्वभाव काय कुठे जाणार. एकाला जन्म द्यायचा आहे, दुसऱ्याला जन्म घ्यायचा आहे. दोघे सारखे मिळाले. भूताला भूत मिळालं तर काय होते. विषबाधा होत नाही. भूताला भूत मिळालं तर भूतपणा जास्त येतो. तर असं आहे. ही एवढा दुःख माहित ही जातानी पण दुःख देणार आहेत ना. कोणी बोंबतो कोणी नाही बोंबलत. जाणार निश्चित आहे. शरीर आहे ते सदवर्थ न्याय ते जर अंतरात काय आहे तुमच्या. अमृत म्हणजे नीक तोच. ज्याला कळलेला आहे तो हसून म्हणून दे, रडून म्हणून दे, काही प्रश्न नाही. रडणारच नाही 101% सांगतो. परंतु रडला तर काय, शरीर रडतो, मन रडतो. तू कुठे रडलायस. कुठून नाही कुठेला, कुठून नाही कुठेला योगेश्वर. योगेश्वर कोणाला म्हणायचा. कुठून नाही कुठेला, रडून नाही रडला. असा तुझ्या स्वरूप आहे. जर तुम्ही रडायला लागले असते ना तर रडणं बंद झालं नसतं. हसायला सुरुवात करता की नाही. एवढा वेळ लागते हसायला. उदाहरण महाराजांनी दिलं होते. जरा लोकांना वाईट वाटते पण ते उदाहरण मला बघा. एक मुलं एक बाईचं मूल बेला रडायला एवढं रडते राहतच नाही. लोकांनी समजवलं समजा ते नवऱ्याला घराला गेला. कशाला रडते काय म्हणलं त्यांनी माहिती आहे. त्याच्या कानात तू ने घट तर पोरं सटासट जा हसायला लागली. समजले नाही. रडत होती तर हसायला लागली. एवढं वेळ लागते. उगीच का रडता. अज्ञानामुळे ते आनंद घ्यायला मिळत नाही. म्हणजे आनंदपणा म्हणजे अंधारीपणा आहेत म्हणा. त्याच्याकडे आनंद मिळत नाही. आनंद अंतरी गेली अमृत. अरे तू आहेस कशाला रडतोस. अजून तुला काही शंका आहे काय. म्हणून त्याला सिद्ध म्हणणं आहे. सिद्ध स्वरूपी साधे सिद्धपणा. दुसरा काही नाही. काही होणं ही सिद्धता नव्हे. काही करून दाखवणं हे पण सिद्धता नव्हे. जसा आहे तसा तू आहे बस. समजले नाही. कसा आहे ते कोण सांगणार. एक सद्गुरू सांगतो तू कसा आहे ते. समजले नाही. कसं आहे म्हणजे काही तुला बाधत नाही की तू आहे. जा चोरीपणाच्या बाधत नाही, चांगलेपणाच्या बाधत नाही, वाईटपणाही बाधत नाही, सुख दुःखही बाधत नाही. जन्म म्हणून तुला नव्हे असा तू सिद्ध आहे. केव्हाही जसा उत्तमा एकच पडद्याची ध्यान लागते. पुष्कळ विचार आले तरी पडद्याला काही संबंध नसते. काय तसा टवटवीत असतो. तसा सद्गुरु कृपे झाली. जर सद्गुरु कृपा कोणाला म्हणायची. सद्गुरु कृपा कळे त्याची जो शोधील आपणास. आपण कोण आहे जर शोधायला गेला तरच सद्गुरु कृपा कळते. सद्गुरु कृपा शिवाय सद्गुरु कृपा कोणाला म्हणायची. नाही. तो सांगतो तसं करा आणि पहा. डॉक्टरांचं औषध दिलंय घे खरं वाटायलाच पाहिजे. तसंच ही आहे. सद्गुरु म्हणजे काय.
इलम दाखवत नाही, त्याच्यावर इलमच नाही. काय इलम करावं? हाय काय ते इलम करायला पाहिजे? जे सिद्ध आहे, जे आहे ते आहे, त्याला इलम कुठला करायचा? इलम कळणं म्हणजे ते एक पाठ आहे. समले नाही तर अंतरी गेली अमृत बाहेर काय नसलं तिथं अंतरस्थिती मानता संत लक्षणे कशी सिद्ध कसा राहतो ती होऊनच राहतो. ती मी आहे, हे मी नव्हे. एवढाच फरक आहे बस. एक जाणतो, दुसरा जाणत नाही. जाणत नाही ज्ञानी, जाणतो तो ज्ञानी. आता ते म्हणून कोणी विचारलं तर सांगायला पाहिजे. काय सांगायचं जरूर आहे असं म्हणणार आहे. लाऊडस्पीकर सारखं बोलत राहील, कोणी ऐकलं नाही तर काय किंमत आहे? पाणी आहे ना, त्याने ते प्यासाच्या तो म्हणत नाही मी पाणी आहे म्हणून. जरा प्यास लागली जातो पाणी जवळ, कुठे जातो? कुठे मी शोधून काढतोच नाही. तर नाही ते ज्याला असं वाटतं पुष्कळ लोक हवे, कुठं जास्त माणसं हवे, हजारो माणसं हवे, फुकट आहेत सर्व, कल्पनाच फुकट आहे. कारण काय जगायचं खरं नव्हे. मग 10,000 माणसं काय, 10,000 माणसं काय समजत नाही. उगीच कल्पनात्मक आहे. ज्याची कल्पना निमानी तुझी जातो म्हणून सांगितलंय. असं काही कल्पना करू नका, काही जरूर नाही. सूर्याचा प्रकाश सर्वांना भेटतो की नाही? तदवत न्याय तू ते होऊन राहा ना, आपोआप भेटणार आहे. तुला काय करायचं आहे? तू काहीतरी दाखवायला जातो ना. दाखवणं हेच काय खोट आहे. म्हणजे शो, ज्याला शो म्हणतात, आउटवर्ड शो. आउटवर्ड शो नको कुठलाही. आहे तसंच जसं आहे तसा आपण देव आहे असा निश्चय आहे. तर 1-2 मिनिटच फॉरेनर्स पुष्कळ लोक आलेले आहेत, त्यांच्याकरता सांगतो. समजलं नाही? गो टू द रूट. ऑलवेज अंडरस्टँड द रूट, नथिंग एल्स. And that is called the nectar. Nectar never dies. If it dies, it's not the nectar. Everything goes off. Everything dies. Nothing remains. Follow me. Who remains? Finally, which is the truth. For he himself remains. He without he. Self without the self. Ego, no ego is required there. Ego makes all the mess of it. Andhar, the darkness comes there, can't see anything. The light is there. Master gives the light. So Master is ever ready. Push the button and gives you. So Master is yourself. It is in you. There you have to find. Push that button. Ever ready battery. There is ever ready battery, no? Why is it called ever ready? Push the button, it gives the light. Same way. You have to push your button. Button means mind. Forget the mind. And what remains is you. Due to the mind, you are always in that difficulty. All the problems come into the mind. Be mind, no mind. Let the mind be there, but become no mind. This is this. If you say, the mind comes. I don't know what is this. That is called no mind. Nothing else. And see everything is nothing. He is everything, nothing, because it is nothing. Why you have to say that he is everything? Nothing. You see the whole dream. It's one thought of yours. Seeing the Creator's thought is so much, what is it, of our life? Expanded. Expanded so much. No limit to it. Expansion is always. Mind wants the expansion. Knowledge wants the expansion. No expansion. And there is nothing. In a dream you see the dream, you do many things there. Can you say that it is true?
Suppose you say, I have eaten so much. My full belly is full. He awakes and says to his wife, I have taken so nice a dinner. There in the dream. He says, oh, very good. I am not to cook today. No, I am hungry. Huh? When he Swapna was a wife, dream, dinner or lunch, your stomach is not fulfilled. Same way, understand that. What is to be fulfilled? What is to full inside? What to put? Your mind says everything is true. Say to the mind that nothing is true. Try to understand. Nothing is that. You say this is what is mic, no? Huh? I say it's not the mic there. Huh? Nothing is there. What is the proof in it? No proof in it. Because it is not. Which is not, you say something. Which is some, and you say something, why? Your mind says. Mind is the real bondage, it brings every bondage to you. And liberation also, mind brings. You are ever pure, ever true. You can never die. If this understanding comes, then it is not. This is told here by the Ramdas. Antari Gevya Amruta. Inside, if you take the nectar, body won't die. It will become very cheerful. So then there is nothing that one not to survive, not to be cheerful. When you sleep, everything is gone, no? We are cheerful. Everything is there, so trouble is there. You don't want to forget the trouble. Follow me. Forget the trouble. Know thyself to do the world. It is told. So, now, what is the birthday and nothing? This is all nonsense. He never takes the birth and never dies. But what to do? People are of that thought. And cycle to the day by day. Your body is required the same. What to do? But how much trouble he has got, he doesn't know. Everybody wants a son or daughter, no? How much he has to get got trouble, she knows. You know, same way. Understand that is nothing is that. Only one reality remains. And that is oneness. And that if you understand that, and that is only, what is it? Ever it is there. It can never be lost, it cannot be gained. Which cannot be gained, cannot be lost. Which is gained, it can be gained. Go to loss. Must go. So when you take the birth, you must die. Take it granted. Still I say I go ahead. This is the dead body at the moment. Connection is there, so speak. Otherwise not. No connection, births are wrong, all births are wrong. But get a connection. Know yourself and the power. And that is the main point here. If you understand that, then everybody is the power. Except him, there is nothing. Then who is good and who is bad? All these are mind's thoughts. Forget the mind, you are he. Rajadiraj Sadrunath Siddharameshwar Maharaj ki jai.